नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो पुणे आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे जवळ आलेलं आहे. तर भरपूर मुले असं सांगत आहे की 14 डिसेंबर पासून यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड सुरू होत आहे. तर पहा, ग्राउंडचे जे विद्यार्थ्यांना जवळ आलेलं आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर यारो पुणे आर्मी रॅली भरतीला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे का, नोटरी लागणार आहे का, नोटरी कुठं करायची, कशी करायची, कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, कोणकोणत्या आपल्याला गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुकांनी करायच्या आपल्याला आपल्या यारो पुणे आर्मी रॅली भरतीला जाताना. आणि यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे पंकज जोशी स्टेडियम अहमदनगर या ठिकाणी हे तुमचं ग्राउंड आहे. ठीक आहे, तर ग्राउंड तुमचं कोणत्या तारखेला हे नक्की तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा कळणार आहे की तुमचं ग्राउंड कधी आहे याबद्दल. आणि तुम्हाला भरतीला जाताना कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि आतापासून कोणकोणते कागदपत्र तुम्हाला तयार करायचे आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि 1600 मीटर रनिंग साठी टायमिंग काय देण्यात येणार आहे, त्याचबरोबर प्रोसेस काय असणार आहे ग्राउंडच्या अंदरची, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यारो पुणे आर्मी रॅली भरतीबद्दल माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून यारो पुणे आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड जवळ आलेलं आहे. ठीक आहे, तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे, तर तुमचं ग्राउंड कोणत्या तारखेला आहे हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की तुमचं ग्राउंड कोणत्या तारखेला आहे. ठीक आहे, त्याचबरोबर जे मला तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेज करा, ज्यांचं सुद्धा ग्राउंड यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे, तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करा. विद्यार्थी मित्रांनो, माझी जी इंस्टाग्राम आयडी आहे तर ते गोपाल वानखडे 120 इंस्टाग्राम आयडी आहे माझी. तर हे इंस्टाग्राम आयडीवर मला तुम्ही मेसेज करा, त्या ठिकाणी ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल त्यांचा मेसेज करा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ग्राउंड कोणत्या तारखेला आहे, तर ह्या व्हिडिओ खाली कमेंट केली तरी चालते आणि मला जे इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेज करा ज्यांचं सुद्धा ग्राउंड आहे त्यांचं. ठीक आहे, तर पहा, यारो पुणे आर्मी रॅली भरतीला जे सहभागी जिल्हे असणार आहे, तर पहा पुणे जिल्हा आहे, अहमदनगर जिल्हा आहे, बीड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद, सोलापूर. तर ह्या एवढे सहभागी जिल्हे यारो पुणे आर्मी रॅली भरतीला असणार आहे. तर पंकज जोशी स्टेडियम अहमदनगर या ठिकाणी ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं. तर भरपूर मुले सांगत आहे की 14 डिसेंबर पासून हे ग्राउंड चालू होत आहे. यारो पुणे आर्मी रॅली भरतीला जाताना आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायचे ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो, जे की यारो मुंबईला भरपूर मुलांनी या ठिकाणी चुका केल्या, त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आला. तर पहिली जी आपल्याला चूक नाही करायची यारो पुणे आर्मी रॅली भरतीला ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुमचा जर ग्राउंड या ठिकाणी 15 डिसेंबर तुमच्या हॉल तिकीटवर 15 डिसेंबर असेल, तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो 15 डिसेंबरला जर तुम्ही ग्राउंडवर गेले तर तुम्हाला डायरेक्ट घरी पाठवण्यात येणार आहे. आर्मीवाले तुम्हाला डायरेक्ट घरी पाठवून देईल, कारण की तुमची भरती झालेली राहते. म्हणजे सांगायचं एवढंच की ज्यांचं सुद्धा 15 डिसेंबरला ग्राउंड आहे, तर त्या मुलांना 14 डिसेंबरला ह्या स्टेडियम पाशी पंकज जोशी स्टेडियम या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं ग्राउंड 15 डिसेंबरला आहे, तर त्या मुलांना 14 डिसेंबरला ह्या ग्राउंडवर रात्री 7 वाजता तुम्हाला हजर राहावं लागणार आहे. कारण की भरतीची जी प्रोसेस आहे यारो पुणे आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस आहे हे 1 दिवस अगोदर पासून चालू झालेली राहते. ठीक आहे, आता ज्यांचा ग्राउंड 14 डिसेंबरला असेल तर त्या मुलांना त्या ठिकाणी 13 डिसेंबरला रात्री 7 वाजता त्या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे ग्राउंडवर. म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला 1 दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला या ठिकाणी कागदपत्र कोणकोणते लावून ठेवावं लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आतापासून तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लावायचे आहे, तर पहा 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा आपण म्हणतो. शाळा सोडला दाखला जर तुमचा नसेल, कॉलेजमध्ये असेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड सोबत आणा. त्याचबरोबर तुम्हाला डोमिशियल सोबत न्यायचे, डोमिशियल इम्पॉर्टंट आहे. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर जे कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे पोलीस स्टेशन मधलं, ज्यांनी सुद्धा कॅरेक्टर सर्टिफिकेट काढलं नसेल तर आताच काढून घ्या कॅरेक्टर सर्टिफिकेट. ठीक आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे पोलीस स्टेशन मधलं. त्याचबरोबर ऑन मॅरिट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. ऑन मॅरिट सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही काढून घ्या. सरपंच तुम्ही ग्रामपंचायत असेल तुमच्या गाव तर तिथून सुद्धा तुम्ही ऑन मॅरिट सर्टिफिकेट काढू शकता.
त्याचबरोबर तुम्हाला 25 ते 50 फोटो न्या. तुमचं जर रनिंग निघत असेल, तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे की बा आपलं एक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग निघते, तर 50 फोटो न्या तुम्ही. तर 50 फोटो तुम्हाला लागणार आहे. ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढसान त्या दिवशी 25 फोटो लागते आणि मेडिकलच्या दिवशी 25 फोटो लागते. ठीक आहे, तर हे एवढे फोटो न्यायचे. आधार कार्ड सुद्धा तुम्हाला न्यावं लागणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे सर्व तुम्हाला ओरिजिनल न्यावं लागणार आहे आणि प्रत्येकाचे एक झेरॉक्स त्या ठिकाणी न्यावं लागणार आहे. आर्मीले ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा चेक करते आणि एक झेरॉक्स सुद्धा चेक करते. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे. तर भरपूर मुलांना माहित नसते की बा नोटरी कुठं करायची, काय करायची, कायच्यावर करायची. तर पहा, तुम्हाला हा स्क्रीनवर एक फॉर्म दिसत असेल. जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला तर तुम्हाला जे सायबर कॅफेवाल्यानं असा फॉर्म दिलेला, तर हा फॉर्म घेऊन तुम्हाला डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो कुठं जावं लागणार आहे, वकिलाच्या घरी जावं लागणार आहे. आता तुम्ही कुठं नोटरी केली चालते, तर पहा, तुम्ही जर समजा आता अहमदनगर जिल्ह्यातले असाल तर तुम्ही अहमदनगरमध्ये नोटरी केली तर चालते, काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही जर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सोलापूरचे असाल आणि सोलापूरमध्ये जर तुम्ही या ठिकाणी नोटरी केली तरी सुद्धा या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाहीये. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही जर लातूर जिल्ह्यामध्ये नोटरी केली तर काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये नोटरी केली तर काही होत नाही. म्हणजे सांगायचं एवढंच की आपापल्या जिल्ह्यामध्ये नोटरी करा. जे अहमदनगरचे असेल अहमदनगरमध्ये करा, पुणेचे असाल तर पुणेमध्ये करा, बीडमधले असाल तर बीडमध्ये करा, धाराशिवमधले असाल तर धाराशिवमध्ये करा. त्याचबरोबर जे उस्मानाबादचे असाल तर उस्मानाबादमध्ये करा, सोलापूरचे असाल तर सोलापूरमध्ये करा. म्हणजे सांगायचं एवढंच की आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वकिलाचे घरं, ॲडव्होकेट त्यांना वकीलच म्हटलं जाते, ॲडव्होकेटना वकील म्हटलं जाते. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे, प्रत्येक गल्लोगल्ली जे ॲडव्होकेटचे घर आहे, वकिलाचे घर आहे, तर आपल्याला डायरेक्ट वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून दे. तर तो वकील तुम्हाला बरोबर नोटरी करून देते. आणि नोटरी जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे 100 रुपयात करून भेटते. बस जास्त पैसे लागत नाही त्याले आणि जवळपास 2 ते 3 मिनिटात नोटरी करून भेटते, जास्त टाइम लागत नाही त्याले. ठीक आहे, तर एखादा जर तुम्हाला वकील म्हणत असेल की मी 500 घेतो, मी 400 घेतो, मी 300 घेतो, मी 1000 रुपये घेतो, तर त्याच्याजवळ नोटरी करू नका. दुसऱ्या गल्लीमध्ये जा. कारण की ॲडव्होकेटचे घर, वकिलांचे जे घर आहे हे प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जे वकिलांचे घर आहे, तर वकिलाच्या घरी जायचं आपल्याला आणि त्याच्या घरून जे आपल्याला नोटरी करायची आहे. ठीक आहे, तर मी जो तुम्हाला फॉर्म सांगितला तर तो फॉर्म घेऊन आपल्याला जायचं आहे वकिलाच्या घरी आणि त्याला म्हणायचं आहे मला नोटरी करून दे, तर तो तुम्हाला बरोबर नोटरी करून देते. ठीक आहे, तर हे नोटरी तुम्हाला या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. नोटरी न्यासोबत, कारण की यारो मुंबईला ज्या नोटरी नव्हती ना पहिल्या दिवशी, तर डायरेक्ट घरी पाठवून दिलं मुलांना. ठीक आहे, तर नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे, कंपल्सरी. हे जे डॉक्युमेंट सांगितले हे सर्व डॉक्युमेंट न्या तुम्ही. त्याचबरोबर आता 1600 मीटर रनिंगसाठी जे विद्यार्थी मित्रांनो किती टाइम देणार आहे यारो पुणेमध्ये, तर जसं जर आपण मी तुम्हाला एक उदाहरण देतो, यारो मुंबईमध्ये सुद्धा पूर्ण टाइम देण्यात आला होता. ॲक्सिलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत. तर यारो पुणेमध्ये सुद्धा तुम्ही 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत येसान तर तुम्हाला ॲक्सिलेंटमध्ये घेतलं जाणार आहे आणि तुम्ही जर 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत आले तुम्हाला सेकंड ग्रुपमध्ये घेतल्या जाणार आहे. तर मी तुम्हाला असं का सांगत आहे, तर पूर्ण तुम्हाला टाइम दिला जाणार आहे. आता मला जे पूर्ण अनुभव आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या सर्व यारोचा, यारो नागपूरला सुद्धा फुल टाइम देण्यात आला होता 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये सुद्धा पूर्ण 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत पूर्ण टाइम देण्यात आला होता. 70 मुलं तिथे घेतले होते, 60 70 मुलं घेतले होते. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन जे कोल्हापूर आहे, यारो कोल्हापूरमध्ये सुद्धा पूर्ण टाइम त्या ठिकाणी दिला गेला होता. ठीक आहे, तर जेवढे पण या ठिकाणी ग्राउंड झालं, ज्या ठिकाणी सुद्धा ग्राउंड झालं, तर पूर्ण टाइम त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर यारो पुणेला सुद्धा पूर्ण टाइम या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर तुम्हाला जे म्हणजे असं घाबरायचं नाही की बाबा जास्त मुलं घेणार आहे, कमी घेणार आहे, घाबरायचं नाही, जास्त मुलंच घेणार आहे. टाइम पूर्ण देण्यात येणार आहे. ठीक आहे, ज्यांनी सुद्धा इमानदारीनं मेहनत केली असेल, प्रॅक्टिस केली असेल, तो मुलगा रनिंग काढणारच आहे. ठीक आहे, तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला यारो पुणे आर्मी रॅली भरतीबद्दल देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.